नमस्कार, आपण पाहताय दुपारच्या बातम्या. मी श्रुती कुलकर्णी. बुलेटिन मध्ये आपले स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. बातम्यांचं अर्धशतक मधून महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली. दुपारपर्यंत मान्यता मिळून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याची शक्यता. भाजप आणि शिवसेना यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवण्याची शक्यता. दोन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे मंत्रिपद रिक्त ठेवणार का याकडे लक्ष. शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू. शिवसेनेकडून यावेळी नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता. अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना यावेळी नारळ दिला जाण्याची शक्यता. शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार. तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार. 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंग राजे, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळसह राधाकृष्ण विखे पाटलांना संधी मिळण्याची शक्यता. विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, तर उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मराठवाड्यातून पंकजा मुंडे, अतुल सावेंशी मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना देणार. मंत्रिपदासाठी आमदारांची सागर बंगल्यावर गर्दी. शिवसेना आमदार संजय राठोड, राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंकेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक. राष्ट्रवादीकडून 2 राज्यमंत्री, 7 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना संधी मिळण्याची शक्यता. राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता. महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार. दुपारच्या सुमारास नागपुरात राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार. नागपूरच्या राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात. उद्या संध्याकाळी 4 वाजता शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर होईल. सैतानी बहुमत मिळून सुद्धा राज्याला मंत्री नाहीत. कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपुरात येणार. फडणवीसांच्या स्वागताची नागपुरात जय्यत तयारी. धरमपेठ परिसर पूर्ण भगवामय. देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरच्या त्रिकोणी पार्क परिसरात प्रत्येक घराला रोषणाई. फडणवीस त्रिकोणी पार्कचे रहिवासी. दादरच्या हनुमान मंदिरात संध्याकाळी महाआरती करणार. संजय राऊतांची माहिती. हमाल मजुरांच्या मंदिराला नोटीस पाठवली. हिंमत असेल तर तोडून दाखवा, राऊतांचं आव्हान. नोटीस आलेल्या दादरच्या हनुमान मंदिराला आदित्य ठाकरे संध्याकाळी भेट देणार. काल उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून केली होती कडाडून टीका. भाजप नेते किरीट सोमय्या आज 4 वाजता दादरमधील हनुमान मंदिरात जाणार. हनुमान मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत वोट जिहाद केला. किरीट सोमय्यांचा आरोप. रेल्वे अधिकारी म्हणतात मंदिर तोडण्याचा प्रश्नच नाही, त्यामुळे हनुमान मंदिरावर ठाकरेंची स्टंटबाजी. सोमय्यांचा हल्लाबोल. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर, तर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील निलंबित. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपी अद्याप फरार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर. धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतल्या विकास कामांची पाहणी. नागपूरला रवाना होण्याआधी बारामतीत पाहणी. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. सायंकाळी 5 वाजता दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा साजरा होणार. पुण्यातील दगडूशेठ मंदिरालगत असलेल्या दत्त मंदिरात फुलांची आरास. दत्ताच्या मूर्तीला 3 किलो सोन्याचे दागिने परिधान. दर्शनासाठी सकाळपासून पुणेकरांची मोठी गर्दी.
दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीत भक्तांची मांदियाळी। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी दाखल। दत्त जयंतीनिमित्त सिंधुदुर्गच्या माणगावमधील दत्त मंदिर सजलं। माणगावमधील दत्त मंदिराला विशेष महत्त्व। दत्त मंत्र परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी याच जागेवर दत्त जयंतीनिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। मोठ्या संख्येनं पालख्या शिर्डीत दाखल, तर राज्यभरातील भाविक साई दरबारी। शाकंभरी नवरात्र महोत्सवाला 7 जानेवारीपासून प्रारंभ। महोत्सवाच्या यजमान पदाचा मान पाळीकर पुजारी मंडळाकडे। मंडळाकडून एका यजमानाची निवड केली जाणार। इच्छुकांनी बुधवारपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन। अहिल्यानगरमध्ये ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ। देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकानं ध्वजदिन निधीसाठी मोलाचं योगदान द्यावं, यासाठी हा कार्यक्रम। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी। माणगाव आणि इंदापूर शहराजवळील बायपासचा प्रश्न रखडल्यानं प्रवाशांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना। भंडारा जिल्ह्यात वाघासह केलेल्या फोटो सेशन नंतर वन विभाग ॲक्शन मोडवर। वाघाच्या जवळ जात सेल्फी फोटो घेणाऱ्यांवर कारवाई होणार, तर वाघाला जेरबंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर होणार। यवतमाळच्या पांढरकवडा वनपरिक्षेत्रात 6 वन तस्करांना रंगेहात अटक। सखी कृष्णापूर शिवारात झालेल्या या कारवाईत 3 वाहनं जप्त। आयुर्वेदीय वनस्पती आणि खैर वृक्ष प्रजातीची अवैध तस्करी सुरू होती। धाराशिवमध्ये शाळकरी मुलांकडून भर दिवसा वकिलावर चाकूने हल्ला। घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुलांची भांडणं सोडवायला गेल्यावर हल्ला। पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूपच्या दिशेने जाणारी क्रेन कोसळली। अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी। घाटकोपरचा उड्डाणपूल उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन कोसळली। जळगावच्या धरण गावात पिंपळे फाट्यावर एसटी बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक। अपघातात एकाचा जागीच मृत्यू। मध्य रेल्वेला विद्युत पुरवठा करणाऱ्या ठाकुर्ली चोळे पॉवर हाऊसमध्ये आग। परिणामी कल्याण इगतपुरी आणि कल्याण लोणावळ्यापर्यंत विद्युत पुरवठा करणारी लाईन बंद। दिल्लीतील शाळेला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी। डीपीएस आरके पुरम शाळेला बॉम्बनं उडवून देण्याचा धमकीचा ईमेल। शंभू बॉर्डरवरून आज पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा निर्धार। त्यामुळे दिल्लीभोवती कडेकोट सुरक्षा। अंबाला परिसरात इंटरनेटवर निर्बंध। संविधानावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 नंतर लोकसभेत उत्तर देणार। तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधीही चर्चेत सहभागी होणार। एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा सर्क्युलेट। विधेयक लोकसभेत सादर केलं जाणार। एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती। लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली। अडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल। श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी। पर्यटकांकडून बर्फवृष्टीचा आनंद। रात्र जेलमध्ये घालवल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनची आज सुटका। पुष्पा 2च्या स्क्रीनिंग वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली होती। मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आई झाली। फोटो शेअर करत चाहत्यांना बाळाची पहिली झलक तिने दाखवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।